नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. सुरुवातीलाच आपण पाहूयात पवारांनी आज TV9च्या मुलाखतीमध्ये कोणते गौप्यस्फोट केले. सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट महाराष्ट्रामध्ये नाही तर संसदीय राजकारणात. अजित पवारांसोबत नाही तर आता सुप्रियांना मुख्यमंत्री करणार का, या प्रश्नावर पवारांकडून सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाहीत असे संकेत. आता दादा तुमच्याकडे नाही आहेत. आता जर पक्षातून मागणी झाली की सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करा, तर मग तुम्ही काय करणार? तिचा इन्सेस नाही, तिचा इन्सेस फायनान्सी राजकारणाचे असं मला दिसतं. अजित पवार यांनी निवडलेला रस्ता आम्हाला पसंत नाही. TV9च्या मुलाखतीमध्ये अजितदादांसाठी परतीचे दार बंद झाल्याचे पवारांचे संकेत. शरद पवार यांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू. ते पत्र माझ्याच कार्यालयामध्ये टाईप झालं होतं. राष्ट्रपती राजवटी लागू झाल्यानंतर सरकार स्थापनेचं ठरलं होतं. एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा. सत्ता भाजपची असून सुद्धा जर माझ्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागत असेल तर फडणवीसांनी माझं राजकीय स्थान ओळखावं. फडणवीस यांच्या दाव्यावर शरद पवारांचा टोला. माझ्याकडे काही संसद सदस्य होते असले निर्देशित, पण त्यांनी मी सांगितलं प्रेसिडेंट सुरू येतो याचा अर्थ त्यांनी ओळख पाहिजे की माझं स्थान काय. अदानी बैठकीमध्ये होते हे चुकून बोललो असेल. अदानींच्या गेस्ट हाऊसमध्ये बैठक झाली. सरकार बनवताना उद्योजकांचं कामच नसतं. सत्ता स्थापनेसाठीच्या बैठकीत अदानी होते, या वक्तव्यावरून अजित पवारांचं घुमजाव. अदानी के गेस्ट हाउस पे हम बैठे थे. एक स्टेट का गवर्नमेंट बनाने के लिए इंडस्ट्री वालों का काम ही नहीं होता. उसमें गलती से कुछ मैं स्टेटमेंट हुआ, मेरे गलती से हुआ होगा. मैं आदमी हूँ, आदमी से ही गलती होती. 2019 मध्ये सत्ता स्थापनेवरून दिल्लीच्या बैठकीमध्ये अदानी होते, चुकून बोललो. अदानींवरून अजित पवारांचं युटर्न. मात्र अशा अनेक बैठका झाल्या पण त्यांची विचारधारा मान्य नाही असं म्हणत शरद पवारांकडून गौप्यस्फोट. बैठकीत सत्य काय नेमकं? कारण तुमचंही नाव आलं होतं, तर त्यात सत्य काही आहे काय? अशा अनेक बैठका झाल्या. अदानी सर्व झाली असेल की दुसरे उद्योजकांसह झाले. मी जायला म्हणून विश्वास करतो. लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी तिजोरीमधील पैसे देणं सुरू. सत्ताधाऱ्यांकडे आता दुसरा कुठलाही मार्ग उरला नाही. लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांची महायुतीवर टीका. सरकारी तिजोरीचे पैसे हे देणं निवडणुकीत करू. काही लोकांचं जे ऐकतो, काही राज्यात आपण ऐकतो की तिथं पैसे वाचतात मतासाठी. तिथं दुसरं काय केलं? लोक माझे संगातीमधून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी योग्य चेहरा असल्याचं पवारांनी मत व्यक्त केलं होतं. आता सत्ता आल्यास जागांच्या निकालावरून सरकार बनवण्यावर चर्चा करणार, शरद पवारांची प्रतिक्रिया. एकत्र येऊ, संख्या चांगली असली एकत्र बसून साधारणतः ज्यांना जास्त जागा आहे त्यांना प्राधान्य देऊ आणि उत्तम सरकार लोकांना देऊ. शरद पवार पक्ष आणि परिवार तोडण्याचे भीष्म पितामह. शिवसेना राष्ट्रवादी पक्ष भाजपने तोडला असं नरेटिव्ह बनवलं गेलं. शरद पवारांनी अनेक घरं फोडली. त्यांच्या महत्वाकांक्षेमुळेच कुटुंब फुटलं, देवेंद्र फडणवीसांचा आरोप. परिवार तोड़े इसकी लिस्ट अगर हम निकाले तो उनको हमें पार्टी तोड़ने का और परिवार तोड़ने का भीष्म पितामह कहना पड़ेगा.